प्रशासक सरपंचाकडून जनतेच्या अधिकारावर गदा, ग्रामसेवक गैरहजर असताना आशा सेविकेकडे ग्रामसभेची सूत्रे, ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिकेमुळे सभा तहकूब. ग्रामसभा ही ग्रामपंचायतीच्या कारभारावर नागरिकांना प्रश्न विचारण्याचा, विकास कामांचा आढावा घेण्याचा आणि निधीच्या खर्चाचा जाब मागण्याचा सर्वोच्च लोकशाही मंच मानला जातो. मात्र रेणापूर तालुक्यातील मौजे गव्हाणी येथे झालेल्या ग्रामसभेत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा प्रकार घडला. ग्रामसेवक गैरहजर असताना कोणतेही लेखी आदेश नसलेल्या आशा सेविकेला ग्रामसभेच्या सचिवपदी बसवण्यात आल्याने ग्रामस्थ संतप्त झाले. अखेर ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिकेमुळे ऑगस्ट 2026ची ग्रामसभा तहकूब करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली. गावातील नागरिकांच्या विविध समस्या, विकास कामे, पाणीपुरवठा, स्वच्छता, दिवाबत्ती, विद्यार्थ्यांचे प्रश्न, निराधार, वृद्ध आणि दिव्यांग लाभार्थ्यांचे प्रश्न, घरकुल योजना तसेच ग्रामपंचायतीच्या मागील आर्थिक खर्चाचा हिशोब यावर चर्चा होणार होती. परंतु ग्रामपंचायतीचा प्रशासकीय अधिकारी असलेला ग्रामसेवकच ग्रामसभेला अनुपस्थित राहिल्याने सुरुवातीपासूनच ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. दरम्यान ग्रामसभेचे कामकाज सुरू करण्यासाठी एका आशा सेविकेला सचिव म्हणून बसवण्यात आले. यावर ग्रामस्थांनी तीव्र आक्षेप घेत संबंधित आशा सेविकेला आपल्याकडे सचिव म्हणून काम करण्याचे लेखी आदेश आहे का असा थेट प्रश्न विचारला. त्यावर माझ्याकडे कोणतेही लेखी पत्र नाही, मला फक्त घरकुलांची यादी वाचून दाखवण्यास आलेली निवेदने स्वीकारण्यास सांगितले आहे असे उत्तर दिल्याचा ग्रामस्थांनी दावा केला. या उत्तरानंतर ग्रामसभेत एकच खळबळ उडाली. ग्रामसेवकाच्या अनुपस्थितीत आणि कोणताही लेखी आदेश नसताना ग्रामसभेचे कामकाज चालवण्याचा अधिकार नेमका कोणी दिला असा संतप्त सवाल उपस्थित करत ग्रामस्थांनी प्रशासनाला धारेवर धरले. ग्रामपंचायत कायद्यानुसार ग्रामसेवक हा ग्रामसभेच्या कामकाजाशी संबंधित महत्त्वाचा प्रशासकीय अधिकारी असताना त्यांच्या अनुपस्थितीत कोणत्याही अधिकृत आदेशाशिवाय दुसऱ्या कर्मचाऱ्याकडून कामकाज करून घेण्याचा प्रयत्न हा नियमबाह्य असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. यामुळे ग्रामसभेची वैधता आणि पारदर्शकतेबाबतही प्रश्न निर्माण झाले. प्रशासक म्हणून काम पाहणारे सरपंच ग्रामसभा घेण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचे सांगितले जात होते. मात्र ग्रामस्थांनी ग्रामसेवक हजर झाल्याशिवाय ग्रामसभा होणार नाही अशी ठाम भूमिका घेतल्याने प्रशासनाची कोंडी झाली. अखेर ग्रामस्थांच्या तीव्र विरोधापुढे प्रशासनाला माघार घ्यावी लागली आणि ग्रामसभा तहकूब करण्यात आली. पुढील ग्रामसभेची तारीख नंतर जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. या संपूर्ण प्रकारामुळे प्रशासक म्हणून कार्यरत सरपंच जनतेच्या लोकशाही अधिकारांवर गदा आणत आहेत का? ग्रामसेवक गैरहजर असताना ग्रामसभा घेण्याची एवढी घाई का होती? लेखी आदेशाशिवाय आशा सेविकेला सचिवपदी बसवण्यामागे नेमके कोणाचे आदेश होते असे अनेक प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित केले जात आहेत. ग्रामसभा ही केवळ औपचारिक बैठक नसून गावाच्या विकासाचा पाया आहे. त्यामुळे अशा बैठकीत नियमांना बगल देऊन कामकाज करण्याचा प्रयत्न झाल्यास तो लोकशाही प्रक्रियेलाच धक्का मानला जाईल अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे. आता या प्रकरणाची वरिष्ठ प्रशासनाकडून चौकशी होणार का आणि संबंधितावर कारवाई होणार का याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. तुम्हाला अधिकार काय म्हणते की आमचा संप कोण म्हणलं? ग्रामसेवक काय म्हणले? आमचा संप म्हणजे तुम्ही थोडं इथं सचिव म्हणून थांबा म्हणजे. तुम्हाला काय पत्र दिलं का त्यांनी? नाही. तोंडी सांगितले ना? हा. ठीक आहे.